ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी जीत आणि गीतेच्या 44व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 45. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यं सुखलोभेन हन्तु स्वजनं मुप्यताः. ही मोठी आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट आहे की आम्ही फार मोठे पाप करण्याचा निश्चय केलेला आहे. तो असा की राज्य आणि सुखाच्या लोभाने आपल्या स्वजनांना मारण्यासाठी आम्ही तयार झालो आहोत. पहा, भाषांतर असं आहे की अहो किती चमत्कारिक आहे हे. महापाप करायचे ठरवले आम्ही की राज्याच्या सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांची हत्या करण्यास उद्युक्त झालो आहोत. खूपच विचित्र अशी ही अवस्था अर्जुनाची झालेली आहे. पहा, स्वामीजी काय व्याख्या करतात ते आपण वाचूया. हे दुर्योधनादी दुष्ट आहेत, यांची धर्मावर श्रद्धा नाही. आता इथे धर्म मघाशी सांगितल्याप्रमाणे किंवा पूर्वीच्या काही भागामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्तव्य, त्याची कर्तव्य पालन करण्यावर श्रद्धा नाही. यांच्यावर लोभाचा पगडा बसला आहे म्हणून ते युद्धासाठी तयार झाले आहेत, तर यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. परंतु आम्ही तर धर्म अधर्माला, कर्तव्य अकर्तव्याला, पुण्य पापाला जाणणारे आहोत. असे जाणकार असूनही न जाणणाऱ्या माणसाप्रमाणे आम्ही लोकांनी फार मोठे पाप करण्याचा निश्चय केला आहे. एवढेच नव्हे तर युद्धात आपल्या स्वजनांना मारण्यासाठी शस्त्रास्त्र घेऊन तयार झालो आहोत. ही आम्हा लोकांसाठी फारच मोठ्या आश्चर्याची आणि खेदाची गोष्ट आहे. अर्थात सर्वथैव अनुचित गोष्ट आहे. आम्हाला जी माहिती आहे, आम्ही जी शास्त्रवचने ऐकले आहेत आणि गुरुजनांकडून जी विद्या प्राप्त केली आहे, आपले जीवन सुधारण्याचा विचार केला आहे, त्या सर्वांचा अनादर करून आम्ही आज युद्धरूपी पाप करण्याचा विचार केला आहे. हे फार मोठे पाप आहे. महत्पापम म्हणतात अर्जुन त्याला. या श्लोकात अहो आणि बत ही 2 पदे आली आहेत. यापैकी अहो पद आश्चर्यवाचक आहे. आश्चर्य हेच आहे की युद्धापासून होणाऱ्या अनर्थ परंपरेला जाणत असूनसुद्धा आम्ही लोकांनी युद्धरूपी फार मोठे पाप करण्याचा पक्का निश्चय केला आहे. आणि बत दुसरे पद खेदवाचक आहे. दुःख किंवा खेद हाच आहे की अल्पकाल टिकणाऱ्या राज्यासाठी आणि सुखाच्या लोभात फसून आम्ही आपल्याच कुटुंबियांना मारण्यासाठी तयार झालो आहोत. केवळ राज्य आणि सुखाच्या लोभामुळेच आम्ही पाप करण्याचा निश्चय करून स्वजनांना ठार करण्यासाठी तयार झालो आहोत. तात्पर्य, आमचा तर युद्धात विजय होईल तर आम्हाला राज्य वैभव मिळेल, आमचा आदर सत्कार होईल, आमचे महत्त्व वाढेल, संपूर्ण राज्यावर आमचा प्रभाव राहील, सर्व ठिकाणी आमचा हुकूम चालेल, आमच्याजवळ संपत्ती असल्याने आम्ही मनसोक्त भोगसामुग्रीचा संग्रह करू, नंतर खूप आराम घेऊ, सुख भोगू. अशा प्रकारे आमच्यावर राज्य आणि सुखाचा पगडा पसरला आहे, जो आमच्यासारख्यासाठी सर्वथैव अनुचित आहे. या श्लोकात अर्जुन हे सांगू इच्छितात की आपल्या सद्विचारांचा, माहितीचा आदर केल्यानेच मनुष्य शास्त्र, गुरुजन इत्यादींची आज्ञा पाळू शकतो. परंतु जो मनुष्य आपल्या सद्विचारांचा अनादर करतो, तो शास्त्राच्या, गुरुजनांच्या आणि सिद्धांताच्या उत्तम तत्वांना ऐकूनही त्यांना धारण करू शकत नाही. आपल्या सद्विचारांचा वारंवार अनादर, तिरस्कार केल्याने सद्विचारांची निर्मिती होत नाही. मग मनुष्याला दुर्गुण, दुराचारापासून कोण रोखणार? तसेच जर आम्ही आमच्या जाणकारीचा आदर केला नाही तर मग आम्हाला अनर्थ परंपरेपासून कोण रोखू शकेल? अर्थात कोणीही रोखू शकत नाही. येथे अर्जुनाची दृष्टी युद्धरूपी क्रियेकडे आहे. ते युद्धरूपी क्रियेला दोषी समजून त्यापासून बाजूला जाऊ इच्छितात. परंतु वास्तविक दोष कोणता आहे याकडे अर्जुनाची दृष्टी नाही. युद्धात कौटुंबिक मोह, स्वार्थभाव, कामना हे दोष आहेत. पण याकडे दृष्टी न गेल्याने अर्जुन येथे आश्चर्य आणि खेद प्रगट करीत आहेत, जो वास्तविक कोणत्याही विचारशील धर्मात्मा, शूरवीर, क्षत्रियासाठी उचित नाही. पहा,
या ठिकाणी स्वामीजी म्हणतात की वास्तविक दोष कोणता आहे त्याच्याकडे अर्जुनाची दृष्टी नाही. हे अत्यंत बरोबर आहे. युद्धात कौटुंबिक मोह, स्वार्थभाव, कामना हे दोष आहेत म्हणून सांगतात. आणि अध्यात्मामध्ये पहा, त्यामध्ये सुद्धा आपल्या स्वभावाकडे, स्वत्वाकडे, आपल्या अस्तित्वाकडे, आपल्या आत्मतत्वाकडे, परमात्मतत्वाकडे न पाहणं, तिकडे दृष्टी न जाणं, हा दोष आहे. हे समजून घेतलं पाहिजे. पुढे वाचूया. अर्जुनाने पूर्वी 38व्या श्लोकात दुर्योधनादिकांच्या युद्धात प्रवृत्त होण्यास कुलक्षयाच्या दोषाला आणि मित्रद्रोहाच्या पापाला लोभ हे कारण दाखवले आणि येथेही स्वतः राज्य आणि सुखाच्या लोभामुळे महान पाप करण्याविषयी सज्ज झाल्याचे बोलत आहेत. यावरून सिद्ध होते की अर्जुन पाप होण्यात लोभाला हेतू मानतात. असे असूनही पुढे 3ऱ्या अध्यायाच्या 36व्या श्लोकात अर्जुनाने माणूस इच्छा नसतानाही पापाचे आचरण का करतो असा प्रश्न का केला, याचे समाधान असे आहे की येथे तर कौटुंबिक मोहामुळे अर्जुन युद्धापासून निवृत्त होण्यास धर्म आणि युद्धाच्या प्रवृत्तीस अधर्म मानत आहेत. अर्थात त्यांची शरीरादीविषयी लौकिक दृष्टी आहे म्हणून ते युद्धात स्वजनांना ठार करण्यात लोभ हा हेतू मानत आहेत. परंतु पुढे गीतेचा उपदेश ऐकता ऐकता त्यांना आपल्या कल्याणाविषयीची इच्छा जागृत झाली म्हणून ते कर्तव्याचा त्याग करून न करण्यायोग्य कामामध्ये प्रवृत्त होण्यास कोण कारण आहे असे विचारतात. अर्थात तेथे अर्जुन कर्तव्याच्या दृष्टीने, साधकांच्या दृष्टीने विचार आहेत. ते जे काही प्रश्न विचारतात तो विचारत आहेत. पहा, अर्जुनाची ही अवस्था ही आपली सर्वांचीच अवस्था आहे. आपल्याला कर्तव्य काय आहे, अकर्तव्य काय आहे, आपण म्हणतो ना किंग कर्तव्य मूढ, खूप सुंदर शब्द आहे. काय करू याच्याबद्दलची मूर्खता, कन्फ्युजन ज्याला म्हणतात, ते सतत माणसाच्या मनामध्ये चालू असतं. त्याचं कारण आहे न्याय आणि अन्यायाची बाजू न समजणं. त्याचं कारण आहे कर्तव्य काय आहे या क्षणाला अकर्तव्य काय आहे हे न समजणं. त्याचं कारण आहे धर्म काय आहे, अधर्म काय आहे नेमका ते न समजणं. मुळात आपली भूमिका काय आहे हे समजलेलं नसतं. म्हणून सातत्याने एक गोष्ट मी सांगत असतो की स्वरूपाचं ज्ञान ही सुरुवात आहे. केवळ आपण काय आहोत, आपलं अस्तित्व नेमकं काय आहे हे समजल्यानंतर सदुपयोग ही क्रिया चालू होत असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? आश्चर्य आणि खेदात निमग्न झालेले अर्जुन पुढील श्लोकात आपल्या युक्तीचा शेवटचा निर्णय सांगतात. म्हणजे अर्जुन हे भगवंताला आपला निर्णय सांगून आता रिकामी होणार आहेत. आपणही आपल्या मनाने, आपल्या मर्जीने आपण असे निर्णय घेत असतो आणि स्वतःपुरते आपण आनंदित होत असतो की आपण योग्य निर्णय घेतला, आपण सात्विकतेने वागलो, किंवा आपल्याला आपल्या मनाची मुरड घालायला लागू नये अशा पद्धतीचं आपण काम केलेलं आहे. परंतु मनाचा जिथे संबंधच येत नाही अशा प्रकारच्या भूमिका सातत्याने आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि तिथे जे आवश्यक आहे ते करावं लागत असतं. योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे आवश्यक काय आहे, आणि आपण नेमकेपणाने ते टाळतो. सत काय आहे, असत काय आहे याचा विवेक नसण्याची बुद्धी, सत्सत विवेक बुद्धी ज्याला म्हणतो ती नसणं ही आपली समस्या आहे. समस्येचं स्वरूप न समजणं ही आपली समस्या आहे. समस्येचं अस्तित्व न समजणं ही आपली समस्या आहे. आपण स्वतः एक श्वाससुद्धा जाणीवपूर्वक न घेणारी मनुष्य जात आहोत. आपलाच श्वास कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये जात असतो, उच्छ्वास नेमका कसा होत असतो काय याची आपल्याला जाणीव आहे. आणि आपल्याला मात्र आपल्या कर्तव्य आणि अकर्तव्याबद्दल निर्णय घ्यायचा असतो स्वतःबद्दल कोणतीही माहिती नसताना. चला तर मग आधी आपण स्वरूपाला जाणून घेऊया, पुढे जाऊया. ओम परमात्मने नमः.